तुमचा फोन नाही हॅलो आलेले हो आता पाहिलं ते साहेब मी त्याबद्दल मत करू शकतो हो विचार नहीं नक्षत्र अर्बन बँक या शाखेला आज 6 वर्ष पूर्ण होऊन 7व्या वर्षात आज आपण पदार्पण केलेलं आहे। तसा तर समाजाचा प्रतिसाद आपला घरे साहेबांचं कुशल काम व इथल्या कर्मचाऱ्यांचं कुशल काम या चांगल्या ध्येयाकडे चांगल्या याच्याकडे वाटचाल या शाखेची चालू आहे। कारण की बोलता बोलता 6 वर्ष पूर्ण झाले आणि 7व्या वर्षात आज पदार्पण आपली शाखा करणार आहे। तरी पण या कुशल कामगारांचं व आपल्या समाजाचाही चांगला प्रतिसाद असाच इथून पुढे चालत राहो अशी माऊली ज्ञानोबराला प्रार्थना करतो आणि यांच्याकडूनही चांगले काम घडो, समाजाची सेवा घडो अशी आपण माऊलीला प्रार्थना करू। रामकृष्ण। नक्षत्र अर्बन या संस्थेचा 6वा वार्षिकी या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे। बोलता बोलता 6 वर्ष निघून गेले, कसं काय ते निघून गेले ते कळलं नाही। अगदी संस्थेचे चेअरमन श्री काकासाहेब बेरे सर ते आज बऱ्याच प्रयत्नानंतर आपण इथपर्यंत पोहोचलो आहे। सर्वांचा सहवास त्याच्यामध्ये आहे। कस्टमरांनी दाखवलेला अरुंद विश्वास याच अनुषंगाने पुढे आपली वाटचाल चालू आहे। इथे सर्वजण कर्मचारी तसेच सर्व खातेदार हे या इथं उपस्थित राहिले, त्याचे खूप खूप धन्यवाद। आणि इथंच इथून पुढं आमच्या संस्थेवर असाच विश्वास ठेवा। आम्ही तुमच्या विश्वासाला कधीच हारी जाऊन देणार नाही, असाच विश्वास ठेवत राहा। आपली संस्था ही इथून पुढं असेच झालेलं काय इथून पुढं असो आर्थिक प्रगती या संस्थेला व्हावी अशी विश्वासाची प्रार्थना करतो आणि सर्वजण उपस्थित झाले त्यांचे आभार मानतो। मी राधा काकासाहेब बेरे आणि तुम्ही आमच्या विनंतीला मान देऊन इथं सर्वजण एवढ्या वेळात वेळ काढून सगळे उपस्थित झाले। सर्वांनाच कामाची खूप गडबड असेल, पण तरी सुद्धा तुम्ही आमच्यासाठी वेळ काढून इथं आले, त्याच्यासाठी सर्वांचे मी आभार मानते की आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही इथं आले। आज बँकेला 6 वर्ष कंप्लीट होऊन 7व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे। हा प्रवास काही सोपा नव्हता, पण तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने तुमच्या सर्वांच्या विश्वासाने आम्ही इथपर्यंत पोहोचलो। पण आज अपेक्षा करते की तुम्ही पुढे सुद्धा तुम्ही आमच्यावर असाच विश्वास दाखवाल। एक शेतकरी पुत्र या शेतीतूनच एक साधारण घरातला माणूस पण आज या बँकेचा मालक कसे बनले, हा प्रवास काही सोपा नव्हता। कारण सर्वसामान्य बॅकग्राऊंडमधून आलेले आहेत ते आणि त्यांनी जे काही शाखा उभा केल्या आहेत या सर्व गोष्टी काही सोप्या नव्हत्या त्यांच्यासाठी। आणि परंतु तुम्ही सर्वांनी जे त्यांच्यावर प्रेम दाखवलं, जे विश्वास दाखवला
आणि तेच इथपर्यंत घेऊन आलेले आहे. अशीच अपेक्षा करते की पुढे सुद्धा तुमचा आशीर्वाद, तुमचे जे काही विश्वास असेल ते असाच इथपर्यंत राहील आणि अशी भरपूर वर्ष होईल. आणि तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आज 6 वर्ष कंप्लीट होऊन 7व्या वर्षामध्ये पदार्पण केलेलं आहे. तुम्ही सर्वजण आले, सर्वांचे आशीर्वाद दिले. एक शेतकरी पुत्र पण ह्या ज्या बँकेच्या खात्यामध्ये अशी कशी आले मला सुद्धा कळत नाही. जेव्हा स्टार्टिंगमध्ये मी बँकेचं ओपन केलं त्यावेळेस एवढा विश्वास नव्हता की 7 शाखा निर्माण होईल, असं वाटलं पण नव्हतं. कारण पहिले त्या दुसऱ्या बँकेमध्ये साधारण मॅनेजरच्या पोस्टिंगवर होते ते, पण असं कळलं पण नाही की बोलता कधी 7 वर्ष गेले आणि कधी 7 ब्रँच त्यांच्या झाल्या. हे सर्व खरंच एक अभिमानास्पद आहे माझ्यासाठी पण आणि आमच्या सर्वांसाठीच, की एक सर्वसामान्य घरातला मुलगा की आज एक 7 ब्रँचचा मालक आहे आणि कसे ते सांभाळतात, सगळ्या कसे अटेंड करते. खरंच एक कौतुकाचंच आहे. आज ते काहीतरी दुसरीकडे त्यांची मीटिंग असल्यामुळे ते आपल्याला या कार्यक्रमात नाही येऊ शकले. त्याच्याबद्दल मी खरंच थोडंसं व्यक्त करते की कारण ते पाहिजे होते इथं पण आज नाही येऊ शकले ते. पण तुम्ही सर्वजण आले आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवली, याबद्दल मी तुमचं सर्वांचं मनापूर्वक धन्यवाद, तुम्हाला मनापासून धन्यवाद देते. आणि मला बोलायची संधी दिली, माझं बोलणं तुम्ही ऐकून घेतलं, याबद्दल मी तुमचं आभार मानते. बस, धन्यवाद.